नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः प्रगतीच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत। प्रगती क्लासेसचे सर्व विद्यार्थी, गुरुप्रसाद क्लासेसचे सर्व विद्यार्थी, सर्वांना माझा नमस्कार। आज आपण मराठीचा 9वा लेसन पाहणार आहोत। हा जो 9वा लेसन आहे म्हणजे वारली चित्रकला नावाचा डॉक्टर गोविंद गारे यांनी लिहिलेला हा वारली चित्रकलेचा हा जो वारसा आहे तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा। महाराष्ट्रामध्ये आदिवासी कला म्हणून प्रसिद्ध असणारी ही जी वारली चित्रकला आहे, अत्यंत प्रसिद्ध असणारी, महाराष्ट्रामध्ये ती प्रसिद्ध आहे। महाराष्ट्रातली ती मुख्यत्वे वारली चित्रकला म्हणून ओळखली जाते। अशा या वारली चित्रकलेविषयी उद्बोधक अशी माहिती, म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळेला आपल्या अवतीभोवती असणाऱ्या आपल्या राज्याच्या कला, आपल्या देशाच्या कला याची कल्पना सुद्धा नसते। आणि म्हणून असे छोटे छोटे प्रयत्न तुम्हाला या साऱ्या गोष्टीचं थोडंसं ज्ञान व्हावं। ज्ञान हीच खरी संपत्ती आहे, अशा दृष्टीने थोडासा प्रयत्न केलेला असतो। तोही आपणही समजून घेतला पाहिजे, नीट लक्ष दिलं पाहिजे, वाचलं पाहिजे, समजत नाही तिथं विचारलं पाहिजे। तर हा लेसन आहे ना, तो उद्बोधक लेसन आहे। म्हणजे वारली चित्रकला अतिशय प्रसिद्ध असणारी महाराष्ट्रातील ही चित्रकला, त्याबद्दल उद्बोधन करायचंय म्हणजे ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचे, तुमच्यामध्ये त्या कलेबद्दलची जनजागृती जी आहे ती निर्माण करायची आहे। आणि सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे माहितीये की निसर्गाची नातं जोडणं आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीनं पाहणं। एकदा का निसर्गाशी नातं जोडलं ना, मग माणूस सकारात्मकतेत येतो, नाहीतर तो मग नकारात्मकतेत जातो। जीवनाशी नातं जोडायचं आहे, सकारात्मकतेकडे पाहायचं आहे, सकारात्मकतेने जीवनाकडे पाहायचं आहे। ही एक वैशिष्ट्य त्या वारली चित्रकलेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। तुम्हाला विचारतील वारली चित्रकलेचं वैशिष्ट्य, तर तुम्हाला ते सहज सांगता आलं पाहिजे। म्हणजे वारली चित्रकला ही निसर्गाशी आपल्याला जोडते आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, सकारात्मकता जी आहे ती आपल्यामध्ये निर्माण करते। अशा पद्धतीचा हा प्रचंड उद्बोधक असा हा लेसन आपण आज पाहणार आहोत। पहिल्यांदा आपण लेखकाचा परिचय पाहूया। वारली चित्रकला 9वा लेसन आहे, पेज नंबर 31 वरती। तुमच्याकडे पुस्तक असायला पाहिजे, माझ्याकडे सुद्धा पुस्तक आहे। जसं तुमच्याकडे मी कसं मिळवलंय पुस्तक, तसं तुम्ही मिळवलं पाहिजे। नसेल तर आता मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, शाळेला विचारलं पाहिजे, फोन केला पाहिजे, जाऊन आणलं पाहिजे। शाळेकडे आता पुस्तकं आहेत उपलब्ध, वाटप करायला सांगितलेलं आहे शासनानं। तर असो, चला डॉक्टर गोविंद गारे यांचा आपण थोडक्यात परिचय पाहूया। 1939चा जन्म आहे आणि 2006चा त्यांचा मृत्यू आहे। अत्यंत व्यासंगी असे हे लेखक आहेत। म्हणजे जे आपले ऐतिहासिक ठेवे आहेत किंवा सांस्कृतिक ठेवे आहेत, त्या सांस्कृतिक ठेव्यांचं जतन करणं, त्यांचा अभ्यास करणं, अतिशय संशोधक वृत्तीचे असे हे लेखक आहेत। विचारवंत आहेत, साहित्यिक आहेत। म्हणजे साहित्यिक, विचारवंत, संशोधक आणि व्यासंगी लेखक म्हणून त्याची महाराष्ट्राला त्यांची ओळख आहे। आदिवासी हा त्यांच्या चिंतनाचा विषय आहे। म्हणजे त्यांचं जे साहित्य आपण पाहतो ना, त्या साहित्यामध्ये आदिवासी जमाती आणि आदिवासी जमातीच्या सांस्कृतिक खानाखुणा ज्या आहेत त्या त्यांच्या साहित्यामध्ये ओतपोत भरलेले आपल्याला पाहायला मिळतात। तो त्यांच्या चिंतनाचा विषय आहे। महाराष्ट्र राज्याच्या पुणे येथील आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते। पुणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचं एक आदिवासी सांस्कृतिक, म्हणजे आदिवासीची संस्कृती जपणारं, पिढ्यानपिढ्या ते पुढच्या पिढीला देणारं असं एक संग्रहालय आहे, आदिवासी संग्रहालय म्हणून पुण्याला आहे। त्याचे ते जनक आहेत, म्हणजे त्यांचीच ती संकल्पना आहे। आदर्श आश्रमशाळा नावाचा त्यांचा एक प्रोजेक्ट, आदिवासींचा प्रश्न, भारतीय आदिवासी साहित्य आणि संस्कृती इत्यादी महत्वाचं लेखन त्यांनी या विभागामध्ये केलेलं आहे। अतिशय चिंतनशील वृत्ती, व्यासंगी लेखन, संशोधक आणि प्रचंड मोठे विचारवंत, महाराष्ट्राला एक विचाराची जी परंपरा आहे ती चालवणारे, ही परंपरा पुढे चालवणारे असे हे व्यासंगी लेखक आणि विचारवंत या लेसनला लेखक म्हणून लाभलेले आहेत। आता आपण हळूहळू लेसनकडे वळूया। बघा, भारतीय संस्कृती जी आहे ना, ती भारतीय संस्कृती विविध कलांनी समृद्ध अशी झालेली ही संस्कृती आहे। म्हणजे जगामध्ये अशी एकही संस्कृती तुम्हाला पाहायला मिळणार नाही ती इतकी प्राचीन आहे
आणि अनेक कलांनी, विविध कलांनी, तिला विविध अंग आहेत, त्या विविध कलांनी ती समृद्ध झालेली आपल्याला पाहायला मिळते. या सर्व कलांमध्ये त्या संस्कृतीचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. म्हणजे त्या संस्कृती आपण पाहिली ना, भारतीय संस्कृती वेगवेगळ्या कलांचं प्रतिबिंब, वेगवेगळ्या कालानुरूप असं प्रतिबिंब आपल्याला त्या कलांमध्ये आणि त्या संस्कृतीमध्ये पाहायला मिळतं. खास करून या संस्कृतीचं म्हणजे भारतीय संस्कृतीचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे. ते वैशिष्ट्य असं आहे की या संस्कृतीनं जपलेल्या ज्या कला आहेत, म्हणजे या संस्कृतीच्या ज्या कला आहेत, खानाखुण आहेत, सांस्कृतिक खानाखुण आहेत, त्या निसर्गाशी नातं जोडणारे आहेत आणि आपल्यामध्ये एक सकारात्मकतेचा भाव किंवा सकारात्मकता निर्माण करणारे आहे. तशाच पद्धतीनं या लेसनमध्ये वारली चित्रकला नावाचा जो हा कलेचा एक नमुना आहे, वारली चित्रकलेविषयीची माहिती, उद्बोधन म्हणतात त्याला, या लेसनमध्ये लेखकानं आपल्याला या पाठामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्रातील आदिवासी कला ज्या आहेत, अनेक कला आहेत. तुम्ही म्हणाल एकच वारली कला आहे, आपण अभ्यासली की झाली. अनेक अशा कला आहेत या आदिवासी जमातीमध्ये, पण त्यांच्याकडे लक्ष देणारे साहित्यिक, लक्ष देणारे लोक फार कमी राहिलेले आहेत. त्यापैकी असे काही लोक आहेत डॉक्टर गोविंद गारेंसारखे. आणि मग त्यांचा एखादा लेसन जेव्हा आपल्याला अभ्यासतो तेव्हा खरोखरच आपलं उद्बोधन झालं असं आपल्याला भासतं. आदिवासी कला असलेली ही वारली चित्रकला मानवी जीवनाला समृद्ध करणारी कला आहे असं समजण्यात येतं. या कलेचा आपल्याला या लेसनमध्ये अभ्यास करायचा आहे. अनेक कला आपल्या संस्कृतीमध्ये आहेत. तुम्हाला काही कला सांगता येतात का बघा, किंवा आठवतात का बघा. गायन कला आहे, नृत्य कला आहे, चित्रकला आहे, यासारख्या विविध कला वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या कालखंडामध्ये आपल्याला आनंदाने आपलं मनोरंजन करणाऱ्या या कला, त्यातून आपल्याला आपलं मनोरंजन होतं, आनंद मिळतो. आता एखादी कला, आपण एखादी तरी कला आपल्या आयुष्यामध्ये अशा कलेचा अभ्यास केल्यानंतर किंवा कलेचा एखादा छोटासा लेसन जेव्हा आपण एखाद्या इयत्तेमध्ये पाहतो तेव्हा तो पाहत असताना आपल्या मनामध्ये सुद्धा असा विचार आला पाहिजे की आपण सुद्धा एखादी कला अशी जोपासायला हवी. कलेशिवाय जीवन कसलं नाही का. एखादा छंद पाहिजे, एखादी कला पाहिजे. तुम्हाला एखादी कला जोपासावी वाटते का, पहा. त्याच्या पाठीमागचं कारण पहा आणि ती आयुष्यभर आपण जोपासू शकू का याचाही विचार करा आणि मग ती कला जोपासायला काही हरकत नाही. तो आपला सांस्कृतिक वारसा असतो. अशा पद्धतीनं डॉक्टर गोविंद गारे यांनी वारली चित्रकला हा पाठ आपल्या समोर ठेवलेला आहे, ज्या पाठामध्ये आदिवासी कला म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या किंवा वारली चित्रकला म्हणून प्रसिद्ध असणारी ही आदिवासी कला आपल्याला अत्यंत उद्बोधक माहिती मिळते. या पाठातून निसर्गाशी नातं जोडते आणि आपल्यामध्ये सकारात्मकतेचा भाव निर्माण करते. सर्वात महत्वाचं आहे निसर्गाशी नातं जोडणं आणि सकारात्मकता आपल्यामध्ये निर्माण करणं. हा सर्वात मोठा भाव या अशा सांस्कृतिक या लेसनमधून आपल्याला मिळत असतो. अनेक शब्द मात्र यामध्ये थोडेसे वेगळे, आपल्या व्यवहारामध्ये नसणारे असे काही शब्द आले असतील आदिवासी कला असल्यामुळं, तर ते आपण शेवटी पाहूया. लेकिन अगोदर वाचन करूया. भारतीय सांस्कृतिक जीवनाच्या समृद्धीमध्ये आदिवासी कलेचा मोठा आधार आहे. बघा, भारतीय संस्कृती जी आहे, मी तुम्हाला अगोदरही परिचय देतानाही सांगितलेलं आहे की भारतीय संस्कृती ही फार समृद्ध संस्कृती आणि फार प्राचीन संस्कृती आणि फार मोठी, जगाला उद्बोधित करणारी आणि जगाचं प्रबोधन करणारी अशी संस्कृती मानली जाते. आणि या संस्कृतीला काही समृद्धीचे अंग आहेत. अनेक गोष्टी अशा आहेत की त्या संस्कृतीला त्या समृद्ध करतात. त्यातली आदिवासी कला जी आहे, इथं आपल्याला वारली पाहिजे, पण अशा अनेक कला आहेत ना. एकच वारली कला समृद्ध करून जाते असं नाही. की आधार देणाऱ्या या कला, आपल्या भारतीय संस्कृतीला आधार देणाऱ्या आदिवासी कलेचा मोठा आधार आहे. आपल्या भारतीय संस्कृतीच्या समृद्धीकडे वाटचाल करत असताना किंवा ती समृद्ध भारतीय संस्कृती अभ्यासत असताना आपल्याला आदिवासी कला दुर्लक्षण चालणार नाही. नागरी संस्कृतीच्या प्रभावापासून मुक्त परंपरागत चालत आलेले निसर्गप्रेम, सहज उपलब्ध साहित्यातून झालेला उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे आदिवासी कला, असे कलेचे सोपे समीकरण मांडता येते. बघा, हे जे आदिवासी जीवन आहे, ज्या आदिवासी कलेचा आपण उहापोह करतो किंवा उल्लेख करतो, ते आदिवासी जीवन आहे ना, त्या आदिवासी जीवनाचा परंपरागत चालत आलेला एक काय आहे, म्हणजे सहज एक नियम आहे असं म्हणा. म्हणजे परंपरेनंच तो त्या आदिवासी जमातीमध्ये चालत आलेला आहे. तो आहे निसर्गप्रेम. म्हणजे ही जी जमात आहे, आदिवासी जात जी आहे, जमात आहे,
ती मुख्य प्रवाहापासून म्हणजे समाजापासून दूर जंगलामध्ये, डोंगरामध्ये, डोंगर दऱ्यांमध्ये राहणारी ही जमात आहे. त्यामुळं या जमातीचं निसर्गाशी जन्मताच नातं तयार होतं आणि त्यांच्यामध्ये जन्मजात म्हणजे जन्मताच निसर्ग प्रेम आपल्याला खच्चून भरलेलं दिसतं. म्हणजे निसर्गाशी जोडणारी ही जमात आहे. अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन. सर्व साहित्य जे आहे उपलब्ध आता आपल्या समोर असणारं आदिवासी साहित्य आहे, त्या सर्व साहित्यामध्ये ही जी संस्कृती आहे त्याचा उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे आदिवासी कला, वेगवेगळ्या कला आदिवासी जमातीमध्ये असणाऱ्या या कलेचं एक सोपं समीकरण म्हणजे परंपरागत आणि मुक्त म्हणजे समाजाच्या प्रभावापासून दूर असणारी मुक्त आणि सहज उपलब्ध साहित्यातून या त्यांचा आविष्कार ज्यांचा आपल्याला पाहायला मिळतो अशा या कला म्हणजे आदिवासी कला असं साधं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. पेज नंबर 31 वरती तुम्हाला एक त्या कलेचा आविष्कार म्हणून दाखवलेला आहे, एक चित्र दिलेलं आहे बघा. महाराष्ट्राला आदिवासी कलांचा समृद्ध असा वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्राला सुद्धा, महाराष्ट्र राज्य जर तुम्ही अभ्यासलं किंवा त्याची संस्कृती जर अभ्यासली महाराष्ट्र राज्याची तर तुम्हाला असं दिसेल की महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक जाती जमाती आहेत. त्यामध्ये आदिवासी ही जमात अतिशय समृद्ध अशी जमात. त्यात वारली चित्रे, लाकडी कोरीव काम, मुखवटे, मृणमूर्ती, धातुकाम, पाषाण मूर्ती, वाद्य, शिकारीची साधने या साऱ्या कलात्मक वस्तू यांचा समावेश होतो. आदिवासी कलांचा हा वारसा निश्चितच महाराष्ट्राच्या दृष्टीनं वरच्या दर्जाचा समजण्यात येतो. काय काय वारसा जपणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी महाराष्ट्र आदिवासी संस्कृतीमध्ये आहेत त्याची एक लिस्ट दिलेली आहे पहा. ती लिस्ट तुम्हाला थोडी माहीत पाहिजे. एक आहे या वारली चित्रकलेमध्ये म्हणजे आदिवासी या संस्कृतीमध्ये वारली चित्र आहे, लाकडी कोरीव अशी काम केलेले मुखवटे आहेत, मृणमूर्ती आहेत, धातुकाम आहे, पाषाण मूर्ती आहेत, वाद्य आहेत, शिकारीची वेगवेगळी साधने आहेत आणि इतर अजून अनेक कलात्मक वस्तू आहेत. या सर्वांचा समावेश या आदिवासी संस्कृतीमध्ये आणि आदिवासी कलेमध्ये होतो आणि त्यानं आपली ही महाराष्ट्रीयन संस्कृती समृद्ध होते, अधिक समृद्ध होते. आदिम कलेची मूळ बीजे वारली चित्रकलेत विकसित झाली. आदिम म्हणजे फार पूर्वीची. ही आदिम कला जी आहे, आदिम हा शब्द लक्षात ठेवा. आदिम म्हणजे मूळ, पहिली, फार प्राचीन अशी ही जी मूळ बीजे जी आहेत वारली चित्रकलेत आपल्याला पाहायला मिळतात, विकसित झालेले दिसतात. वारली प्रदेशामध्ये छोट्या छोट्या पाड्यातील घराच्या कुडावर व भिंतीवर चौकोन त्रिकोणाकृती अनेक चित्र काढलेली असतात. बघा वारली घरं जी असतात ना ती खास करून जंगलामध्ये कुडांच्या स्वरूपात, कूड म्हणजे कळत असेल तुम्हाला, गवताची पाचट किंवा उसाची जी पाचट असते त्या पाचटीच्या साह्यानं किंवा उसाची जी ताटं असतात त्या ताटांच्या साह्यानं आपल्या भिंती तयार केलेल्या असतात आणि मग भिंतीवरती माती आणि शेणांचा सडा जो असतो तो सडा, त्या सड्यानं ती भिंती लिपलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अशा या साऱ्या कला, वेगवेगळ्या कला आपल्याला इथं पाहायला मिळत असतात. त्या कला आपण पाहत असताना त्या समृद्ध म्हणजे आपल्या समृद्ध दृष्टीनं आपण पाहिलं पाहिजे. वारली प्रदेशामध्ये छोट्या छोट्या पाड्यातील घरं जे असतात त्या घरांची भिंती जी असतात त्या कुडाची असतात, त्यावर अनेक चित्र काढलेले असतात. वारली चित्रकलेचा परिपोष संस्कृती, परंपरा व परिसरातील निसर्ग संपत्तीचा आधार घेऊन झालेला आहे. त्यामुळे वारली चित्रकलेत धार्मिक विधी, लग्नविधी, दैनंदिन विधी, लोकजीवन चितारलेले दिसते. बघा त्यांच्या भिंतीवरती घराच्या जी चित्र असतात ती कशाची असतात. वारली परंपरा जी आहे, वारली जीवन जे आहे, वारली आदिवासी जीवन जे आहे, वारली ही एक आदिवासीची जात आहे, जमात आहे, त्यांचं जे जीवन, वारली चित्रकलेची ही जी संस्कृती आहे भिंतीवरून आपल्याला दिसते आणि त्या भिंतीवरती कोणकोणत्या प्रकारची चित्र असतात. बघा धार्मिक विधी असतात, लग्नविधी असतात, दैनंदिन जीवनातील काही चित्र असतात, लोकजीवन चितारलेलं असतं, त्यात आजूबाजूचा परिसर असतो, परिसरातील पशु पक्षी असतात, वृक्षवेली असतात, नदी नाले असतात, डोंगर असतात, पहाड असतात, वने असतात, जंगले असतात, नृत्य असतात, घरदार असतं, शेतीचा हंगाम असतात, शिवार असतो, जत्रा असते. वेगवेगळ्या म्हणजे आपल्या जमातीमध्ये म्हणजे वारली जमातीमध्ये ज्या काही दैनंदिन ज्या गोष्टी आहेत म्हणजे त्यांच्या परंपरेनं चालत आलेले सण, उत्सव, शिवार, निसर्ग, त्याच्या अवतीभोवतीचा परिसर, या साऱ्या गोष्टी, पहाड, डोंगर, दऱ्या, नद्या, नाले, वृक्षवेली, पशु पक्षी सारे ही चितारलेली असतात. आणि वारली कलेचं
वारली चित्रकला जर तुम्हाला समजून घ्यायची असेल, वारली चित्रकला समजून घेण्यासाठी ना वारली लोकांच्या या छोट्या छोट्या वस्त्यावरती तुम्हाला प्रत्यक्ष जावं लागेल. म्हणजे आपल्याला तिथे जाऊन भेट दिली पाहिजे आणि मग भेट दिल्यानंतर ते वारली चित्रकलेचे किंवा वारली जमातीचे हे आदिवासी लोक तुम्हाला भेटतील, त्यांना तुम्हाला बोलतं करावं लागेल, त्यांना तुम्हाला काही प्रश्न विचारावे लागतील आणि मग त्यांच्या संस्कृतीबद्दल तुम्हाला जाणून घेता येईल. छोट्या छोट्या वस्त्या असतात, छोटे छोटे पाडे असतात, त्या पाड्यावरती वस्त्यावरती फिरून लोकांना बोलतं करावं लागेल आणि त्यांच्यातील कला आविष्काराचा शोध घ्यावा लागेल. त्यांच्यामध्ये अनेक कला लपलेल्या आहेत, त्यांच्यामध्ये अनेक असे सांस्कृतिक आविष्कार आहेत, ते आपल्याला समजून घ्यावे लागतील. तर त्यांची ही समृद्ध अशी ही संस्कृती, हा वारसा आपल्याला अभ्यासता येईल. आपल्याला घरात बसून तो अभ्यासणं शक्य नाही. त्यांच्या धार्मिक विधी असतील, लग्नविधी असतील, दैनंदिन जीवन असेल, लोकजीवन असेल, पशु पक्षी, परिसर, नदी नाले, पहाड, वने, नृत्य, जंगल, घरदार, शेतीचं काम, शिवार, जत्रा, नृत्य, कितीतरी गोष्टी आपल्याला मग जाणून घेता येतील. पण त्यासाठी आपल्याला त्या पाड्यावरती जावं लागेल, त्यांना बोलतं करावं लागेल, त्यांच्याशी बोलावं लागेल. तर ही जी कला आहे, त्यांच्या कलाचा आविष्कार आपल्याला जर पाहायचा असेल तर आपण तिथे जाऊन पाहू शकतो. खास करून ही जी चित्र आहेत, त्या भित्तीचित्र ज्याला म्हणतो आपण, त्यांच्या घरावरती काढलेले, तांदळाच्या पिठात पाणी ओतायचं आणि त्याचा पांढरा कलर करायचा. म्हणजे तांदळाच्या पिठाचा कलर रंग तयार करून त्या रंगातून त्या बांबूच्या काड्यांनी रंगवलेली पांढरी शुभ्र अशी चित्र त्यांच्या घरावरती लहान मुलाने काढलेली अशी वाटतील आपणाला. तुम्ही जर हे चित्र पाहिलं, या पुस्तकामध्ये एक चित्र दिलेलं आहे बघा, हे चित्र जर पाहिलं तुम्ही तर या चित्रामध्ये तुम्हाला असं वाटेल की लहान मुलांनी ती चित्र काढलेली आहेत. पण अतिशय सुंदर देखावा आणि नैसर्गिक असे त्याचे आकार आणि नैसर्गिक कलरचा वापर करून मुलांनी काढलेली चित्रासारखी वाटली तरी चित्राचे आकार मात्र निसर्गातून प्रेरणा घेऊन काढलेले आहेत, तयार झालेले आहेत. नैसर्गिक आकार आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात. अशा पद्धतीची ही उदात्त आणि अतिशय समृद्ध अशी संस्कृती वारली चित्रकला आपल्याला या चित्रांमधून चितारलेली त्यांच्या भित्तीचित्रावरती पाहायला मिळते. वारली चित्राचं अजून एक वैशिष्ट्य आहे, वारली चित्रातील आकार आणि रेषा जे आहेत त्या प्रमाणबद्ध नसतात. म्हणजे असं काही प्रमाण ठरलेलं नाही, पट्टी घेतली किंवा अजून काही इन्स्ट्रुमेंट घेतली आणि सर्कल काढलं, हे काढलं, असं काही प्रमाणबद्ध केलेलं नसतं. ती वारली चित्रकलांच्या निरीक्षणाची आणि कल्पनाशक्तीची त्यामुळे आपल्याला दाद द्यावीशी वाटते. म्हणजे कोणत्याही प्रकारचं प्रमाण नाही किंवा काय नाही, पण तंतोतंतपणे तुम्हाला एक्झॅक्टनेस इतका दिसेल की त्यांच्या त्या चित्रकलेबद्दल आपल्याला दाद द्यावी लागेल. कलेचे कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण या लोकांनी, आदिवासी लोकांनी घेतलेलं नाही. असं असताना सुद्धा म्हणजे कोणत्याही पद्धतीचं प्रशिक्षण, चित्रकलेचं प्रशिक्षण न घेता सुद्धा एक उत्कृष्ट प्रकारची चित्रकला कशा पद्धतीनं तयार होऊ शकते आणि हे न शिकलेले, न प्रशिक्षित नसलेले हे लोक नैसर्गिक आकारांचा वापर करून ह्या चित्रकलेला कशा पद्धतीनं समृद्ध करत असतात, त्याचा एक अप्रतिम नमुना आपल्याला पाहायला मिळेल. ती अप्रतिम चित्र त्यांना सुचतात कशी, असा प्रश्न आपल्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. आपण फक्त त्या ठिकाणी त्या पाड्यावरती गेलं पाहिजे, ते पाहिले पाहिजेत. त्यांच्या कला, त्यांचे आविष्कार आपल्याला त्याशिवाय कळणार नाही. पाहणाऱ्यांच्या मनामध्ये असा एक प्रश्न निर्माण होतो की हे त्यांना सुचतं कसं, प्रशिक्षणाशिवाय ते करतात कसं, असा प्रश्न फार तज्ज्ञ लोकांच्या, चित्रकलेच्या तज्ज्ञ लोकांच्या मनामध्ये सुद्धा निर्माण होतो. रंगाचा जर तुम्ही वापर केला किंवा विचार केला, वारली चित्रकलेमध्ये वापरलेले जे रंग आहेत ते अप्रतिम असे रंग आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात. तांदळाचं पीठ असतं, त्या पिठापासून तयार केलेला पांढरा रंग असतो, गेरू असतो. गेरू म्हणजे एक प्रकारची माती आहे असं म्हणा, कर्लाची माती असते, ती भिजायला घालतात आणि त्यापासून तो कलर तयार केला जातो. काजळी असते, हळद असते, कुंकू असतं, रंगीत फुलं असतात, झाडाचा चीक असतो. या साऱ्यांचा वापर करायचा. बघा, या साऱ्या नैसर्गिक वस्तू आहे. गेरू, तांदळाचं पीठ, काजळी, हळद, कुंकू, रंगीत फुलं, झाडाचं चीक यांचा वापर करायचा. घरामध्ये असणाऱ्या या सर्व गोष्टींचा वापर करायचा आणि ती चित्र रंगवायची, सुंदर चित्र रंगवायची. चित्र काढण्यासाठी साधं रफ स्केच सुद्धा काढलं जात नाही. प्रशिक्षित व्यक्ती सुद्धा पहिल्यांदा तो स्केच तयार करतो. चित्रकला करत असताना किंवा चित्र काढत असताना जर तुम्ही पाहिलं तर त्याचं एक म्हणजे हे तयार होतं, काय म्हणतात त्याला, त्याचं एक अगोदर आराखडा, स्केच तयार होतं आणि मग ते चित्र फायनल केलं जातं. त्यांच्याकडे तसं काही नाही, कोणत्याही पद्धतीचं प्रमाण वापरत नाहीत, कोणत्याही पद्धतीचं प्रशिक्षण नाही आणि कोणत्याही पद्धतीचं रफ स्केच नाही. डायरेक्ट ते चित्र चितारलं जातं आणि असं असून सुद्धा त्यांचे आकार जे असतात ते म्हणजे आश्चर्यचकित करून सोडणारे, एकात एक असा आकार ते गुंफत जात असतात. रोजच्या जीवनातील त्यांच्या चित्रामध्ये त्रिकोण असतो, चौकोन असतो, वर्तुळ असतं. हे मूलभूत आकार जे आहेत
वेगवेगळे आकार निसर्गामध्ये जे त्यांना दिसतात, वेगवेगळ्या वस्तू असतात, त्याच्या साह्यानं ते वेगवेगळे आकार आपल्याला त्या चित्रामध्ये चितारलेले दिसतात. चित्रात जी उभी रेषा रंगवलेली असते ते आपलं शरीर असतं. अशी एक उभी रेषा म्हणजे आपलं शरीर. त्यांच्या चित्रातील झाडे जर तुम्ही पाहिली, या चित्रामध्ये दिलेले आहेत बघा, तुम्हाला हे पुस्तक दिलेलं आहे, या चित्रामध्ये सुद्धा झाडं दिलेले आहेत. बरीचशी झाडं तुम्हाला पाहायला मिळतील. ही जर झाडं तुम्ही पाहिली त्यांच्या चित्रामध्ये, वारली चित्रकला ही झाडे रंगवताना नेहमीच मुळा करून वर शेंड्या करून तो वारली चित्रकार झाडं रंगवत असतो. म्हणजे मुळाचा रंग अगोदर आणि मग हळूहळू शेंड्याकडे जात असतो आणि त्यातून अगदी सहजपणे त्यातून झाड वर उगवल्याची भावना प्रकट होते. म्हणजे आपल्याला असं वाटत नाही की हे कृत्रिम झाड आहे, ते असं वर उगवत चाललंय. तो सुद्धा सुरुवात करतो ना कलर, म्हणजे चित्र काढण्याची आणि ते कलर देण्याची, ते खालून मुळाकडून वर देतो. जसं नैसर्गिक प्रकृती आहे, समजलं, जी नैसर्गिक गोष्ट आहे. आपण अगोदर ती फांदी काढू, मग खाली बकेट काढू किंवा कुंडी काढू, असं नाही. म्हणजे झाड हे जर मुळापासून तयार होत असेल आणि ते वरती जात असेल, तर चित्र काढताना सुद्धा मुळापासूनच, म्हणजे नैसर्गिक सण, यामध्ये नैसर्गिक गोष्टीची तुम्हाला फारच रेलचेल पाहायला मिळेल. अन्य चित्रकार झाड काढताना त्यांचं नेमकं उलट, म्हणजे वरून खाली रेषा काढत येतात. बाकीचे चित्रकार असतात ना प्रशिक्षित, ते वरून खाली येतात, पण वारली चित्रकलेमध्ये असं होत नाही. वरून खाली चित्र काढलं जात नाही. वारली लोकांच्या मते खाली भूमीकडे जाणारे म्हणजे मृत्यूकडे नेणारे नकारार्थी जीवन असते. म्हणजे वारली चित्रकार काय सांगते की आपण वरून काढत येतो म्हणजे आपण खाली जातो, म्हणजे जमिनीकडे नेणारं जे असतं ते मृत्यूकडे नेणारं असं नकारार्थी जीवन असतं. तर भूमीतून वर उगवणारं म्हणजे जीवनाचा विकास करणारं उदयान्मुख जीवन असतं, त्याला सकारात्मक दृष्टिकोन असं म्हणतात. त्या चित्रामध्ये ते सुद्धा ते पाहतात. जो चित्रकार वरून खाली येतो आणि जो चित्रकार खालून वर जातो, यामध्ये फरक आहे. एक नकारार्थी आहे आणि एक होकारार्थी आहे. म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन किती असतो बघा. आणि निसर्गाचा, नैसर्गिक गोष्टीचा नैसर्गिक पद्धतीनंच कशा पद्धतीनं तो आविष्कार लोकांच्या समोर मांडण्याची ही रीत वारली चित्रकलेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीनं लग्न प्रसंग जर असेल तर त्या लग्न प्रसंगामध्ये या वारली आदिवासी जमातीमध्ये झोपड्या रंगवताना आधी चौक काढला जातो. झोपड्या ज्या रंगवल्या जातात त्यामध्ये आधी चौक काढला जातो आणि त्या चौकामध्ये धार्मिक दृष्ट्या त्या चित्राला खूप मान दिला जातो. 7-8 स्त्रिया मिळून ते चित्र पूर्ण करत असतात. लग्नाच्या आदल्या दिवशी मांडव असतो, त्या दिवशी ही भित्तीचित्र चितारण्याचं काम केलं जातं. धवलेरी हे नाव लक्षात ठेवा. धवलेरी हे आदिवासी पुरोहित समजले जातात. म्हणजे आपल्यामध्ये कसे ब्राह्मण असतात वेगवेगळे विधी करण्यासाठी लग्नविधीला येतात, तसे त्यांच्यामध्ये सुद्धा धवलेरी ही जी आदिवासीची जात आहे ती पुरोहित समजली जाते. धवलेरी स्त्रिया लग्न लावण्याचा विधी अत्यंत पारंपरिक पद्धतीनं पार पाडत असतात. वारली सांस्कृतिक भित्तीचित्रामध्ये रेषाकृतीनं वेगवेगळं महत्व दिलेलं असतं. त्यामध्ये रेषातून ते चित्र निर्माण झालेलं असतं. वारली चित्रकला ही भौमितिक आकाराची चित्रे काढलेली आपल्याला पाहायला मिळते. भौमितिक म्हणजे कळतं ना, म्हणजे वापर भौमितिक साहित्याचा नाही, पण रेषाच्या साह्यानं ही चित्र काढलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्याला भौमितिक आकाराची चित्र असं म्हणतात. चंद्राच्या गरगरीत वाटोळ्या आकारातून त्याने गोल घेतलेला आहे असं आपल्याला दिसायला लागतं. पानाच्या आकारातून त्याने त्रिकोण अंडाकृती आकार घेतले. पाकळ्या आणि फांदीच्या आकारातून बाक आणि वळणे घेतली. चंद्रकला व इंद्रधनुष्य यातून त्यांनी कमान व अर्धवर्तुळ पाहिले आणि पक्षाच्या भराऱ्या आणि माशाच्या पोहण्याच्या निरीक्षणाने समांतर व उभे आडवे रेषांचे आकार तो शिकला. बघा, याचं प्रशिक्षण सुद्धा नैसर्गिक असतं. म्हणजे पक्षी जे उडत असतात ना, त्या पक्ष्यांच्या उडण्यातून सुद्धा ते शिकतात. इंद्रधनुष्यातून ते शिकतात. वेगवेगळ्या आकारातून आकाशात तयार होणाऱ्या वेगवेगळ्या ढगांच्या आकारातून ते आकार शिकलेले असतात. त्यांना कोणत्याही प्रशिक्षणाची गरज नाही. आणि ही काय आत्ता विकसित झालेली कला नाही, फार पूर्वीपासून जेव्हा या चित्रकला अस्तित्वात नव्हत्या तेव्हा सुद्धा यांनी नैसर्गिक गोष्टीचा असा वापर करून आपल्याला या पानं असतात, झाडाची जी पानं असतात त्यातून त्या पानाचा आकार, फुलाची जी कळी असते त्या कळीला बघूनच त्या कळीचा आकार, कोणताही अपराडस नाही, कोणतंही प्रमाण नाही, ते एखाद्या रेषेनं जोडले गेल्याचा आभास निर्माण होऊन त्याला पंचकोन मिळाला. अनेक आश्चर्यकारक आकार व रचनांनी प्रेरणा अशीच त्याला साध्या रेषा आणि वळणे यांच्या अवलोकातून मिळालेली असते. आणि अशा पद्धतीचं त्या भित्तीवरचं चौकोनातलं ते चित्र प्रकट होतं. निसर्गाने सृष्टीला समजून घेण्याची व ती चित्रकृतीतून प्रकट करण्याची त्यांची कला विचार करायला लावणारी आहे. कोणत्याही पद्धतीचं प्रशिक्षण नाही, शिक्षण नाही, प्रमाण नाही, केमिकल्स नाही,
नैसर्गिक कलर आणि नैसर्गिक वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून नैसर्गिक आकार त्यांच्या चित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आणि चित्र काढण्याची जी रीत आहे ती सुद्धा नैसर्गिक, जमिनीकडून वरच्या दिशेत। बाकीचे चित्रकार वरून जमिनीच्या दिशेने येतात, पण यांचं चित्रकला कारण ते वरून खाली येणं याला नकारात्मक समजतात, जमिनीत जाणं, जमिनीत काढलं जाणं असं नकारार्थी समजतात, म्हणून सकारात्मक भाव त्यामध्ये असतो। वेगवेगळे आकार चित्रामध्ये देत असताना, निर्माण करत असताना, गुंफत असताना या निसर्गातल्याच काही वस्तू, निसर्गातल्याच काही गोष्टींचे आकार वेगवेगळे, वेगवेगळ्या ढगांचे आकार, वेगवेगळ्या पक्ष्यांचे आकार, पानांचे आकार, पाकळ्यांचे आकार, फळांचे आकार, फुलांचे आकार, या आकारांचाच वापर करून त्यांनी ती चित्र ठरवलेली दिसतात। त्यातून प्रेरणा घेण्यासारखी ही चित्र आपल्याला पाहायला मिळतात। त्यांची ही कला अतिशय वाखाणण्यासारखी, विचार करायला लावणारी, वेगवेगळ्या मोठमोठे चित्रकारांना सुद्धा न जमणारी आणि विचार करायला लावणारी अशी ही कला आपल्याला पाहायला मिळते। वारली चित्रकला आता वारली समाजाच्या बाहेर पडली असून तिचा वापर सर्वत्र होताना दिसतो। आता वारली चित्रकला फक्त वारली समाजापुरती मर्यादित राहिलेली नाही, ते आता बाहेर पडलेली दिसते। म्हणजे बाकीचे समाज सुद्धा त्या वारली चित्रकलेतून बरंच काही शिकून जातात। अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील ही आदिवासी कला जी आहे ती प्रसिद्ध कला, अतिशय प्रसिद्ध कला, वारली चित्रकला म्हणून ही आदिवासी कला प्रसिद्ध झालेली आहे। तिचं उद्बोधन या पाठामध्ये आपणाला डॉक्टर गोविंद गारे हे करतायत। निसर्गाशी नातं जोडणं, जीवनाकडे सकारात्मक दृष्टीनं पाहणं, असे विविध पैलू या लेसन मधून तुमच्या समोर त्यांना ठेवायचे। वारली चित्रकला आता वारली समाजाच्या बाहेर पडली असून तिचा वापर सर्वत्र होताना दिसतो। आजकाल टी शर्ट, साडी, कुर्ता, बेडशीट्स, पिशव्या, पर्स, भेटवस्तू, भेटकार्ड यावर सुद्धा वारली चित्रकला रेखाटलेली दिसते। आता वारली चित्रकला फक्त त्यांच्या घरापुरती आणि भिंतीपुरती मर्यादित न राहता ती आता बाहेर पडलेली दिसते। आपल्याला टी शर्ट वरती वारली चित्रकलेचा नमुना दिसतो, साडीवरती दिसतो, कुर्तावरती दिसतो, बेडशीट वरती, वेगवेगळ्या पिशव्यांवरती, पर्सवरती, भेटवस्तूवरती, भेटकार्डावरती, घरांच्या भिंतीवरती, अंतर्गत सजावटीमध्ये यासाठी अनेक वारली चित्रकलेचा मोठ्या प्रमाणावर वापर होताना आपल्याला दिसतो। अशा पद्धतीनं वारली चित्रकलेमुळे महाराष्ट्राची मोहर देशभरातच नव्हे तर परदेशातही जगभरामध्ये उमटलेली आपण पाहतो। महाराष्ट्रामध्ये असणारी ही जी आदिवासी जमात आहे त्या आदिवासी जमातीनं या चित्रकलेचा जो आविष्कार आपल्या समोर ठेवलेला आहे त्या आविष्कारामुळे महाराष्ट्र समृद्ध होतो। महाराष्ट्राची ही संस्कृती, कलाकृती संपूर्ण जगभराला हेवा वाटणारी अशी कलाकृती आपल्याला पाहायला मिळते। असा हा वारली चित्रकला नावाचा डॉक्टर गोविंद गारे यांचा अतिशय सुंदर आणि जीवनाकडे सकारात्मकतेने पाहायला शिकवणारा, त्याचबरोबर निसर्गाशी नातं सांगणारा आणि अतिशय ही वारली चित्रकला म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारा हा कलेचा आविष्कार त्यांनी आपल्या समोर थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। यामध्ये काही शब्द आलेले आहेत बघा, जर तुम्ही पाहिले शब्द, समृद्धी असा एक शब्द आलेला होता, त्याचा अर्थ आहे संपन्न। सृष्टी असा एक शब्द आलेला होता बघा, सृष्टी म्हणजे जंग, जंग नाही, सृष्टी म्हणजे काय म्हणतो आपण, जीवन किंवा ही सृष्टी, निसर्ग म्हणा। नंतर अंतरंग असा एक शब्द आलेला होता म्हणजे आतील बाजू, द्रव असा एक शब्द आलाय बघा, द्रावण, भित्तीचित्र असा एक शब्द आलेला आहे म्हणजे भित्तीवरची चित्र, भिंतीवरची, शिवार असा एक चित्र आलाय म्हणजे शेती जी असते ना, म्हणजे शेती पसरलेली असते, कलात्मक म्हणजे सुरेख असं, आविष्कार असा एक शब्द आलेला आहे बघा, निर्मिती किंवा शोध। नंतर उपलब्ध, उत्स्फूर्त असा एक शब्द आलाय, सहज, नैसर्गिक, नागरी संस्कृती म्हणजे नगरची, शहराची शहरी संस्कृती, परंपरागत म्हणजे फार पूर्वीपासून परंपरेनं चालत आलेलं, विकसित होणे म्हणजे वाढणे, पुढे जाणे, परिपोष असा एक शब्द आलता बघा, पोषण असा त्याचा अर्थ आहे। नंतर शास्त्रशुद्ध म्हणजे काटेकोरपणे शास्त्रीय पद्धतीचा वापर करून, आदल्या म्हणजे अधिकच्या, वाटोळा असा एक शब्द आलेला होता, वाटोळा म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, अर्ध गोलाकार असं म्हणा, बाक म्हणजे वाकडेपणा, कमान म्हणजे अर्धवर्तुळ, अशा अनेक शब्द यामध्ये आलेले होते। वारली हा जो शब्द आहे महाराष्ट्रातील एक आदिवासी जमात आहे। नंतर पाडा एक शब्द आलेला होता, तुम्ही जर पाहिलं पाडा म्हणजे पुस्तकाचं वाचन केलं तर तुमच्या लक्षात येईल। पाडा हा शब्द जो आहे तो आदिवासी वाडी म्हणतात, त्याला वस्ती असं म्हणतात। धौलेरी असा एक शब्द आलेला आहे बघा, तो धौलेरी शब्द काय, पंचकोन असा एक शब्द आलेला आहे, पंचकोन म्हणजे 5 कोन असलेली आकृती, तिला पंचकोन असं म्हणतात। आता धौलेरी म्हणजे काय, धौलेरी म्हणजे भित्तीवरची जी चित्र असतात, भित्तीचित्र काढणारे ते स्त्रिया जे असतात त्या स्त्रियांना धौलेरी असं म्हणतात। नंतर काजळी असा एक शब्द आलेला आहे बघा, पूर्वी दिवे असायचे, रॉकेलचे, कंदील असायचे,
त्यांची जी ज्योत असायची त्यातून ते काळी काजळी जमा व्हायची, त्याला काजळी म्हणतात. चौक शब्द आलाय, 4 रस्ते, त्याला चौक म्हणायचं. नंतर काही वाक्प्रचार सुद्धा या पाठामध्ये अनेक आलेले दिसतात आपल्याला. मोहर उमटणे म्हणजे ठसा उमटणे असा एक वाक्प्रचार आपल्याला दिसतो. मान देणे, मान देणे म्हणजे आदर दाखवणे, एखाद्याला मान देतो ना आपण. पाचारण करणे, बोलवणे. प्रेरणा घेणे, स्फूर्ती घेणे. वारसा लाभणे, परंपरागत अधिकार मिळणे. शोध घेणे असा एक म्हणजे अनेक आलेले. समीकरण मांडणे, सूत्रबद्ध रचना करणे, वेगवेगळे आकार तयार करणे, असे अनेक वाक्प्रचार सुद्धा यामध्ये आपल्याला आलेले आपण पाहतो, दिसतात. अशा पद्धतीनं हा जो लेसन आहे तो छोटासा लेसन या ठिकाणी आपल्याला संपलेला दिसतो. छोटासा लेसन आहे. त्याच्यानंतर त्याचा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय सोडवण्यासाठी मी तुम्हाला ते फोटो पाठवत असतो. ते फोटो बघायचे, स्वाध्याय व्यवस्थित सोडवायचा आणि जी शब्द वगैरे आहेत, जे अवघड शब्द वाटत आहेत ते लिहून काढायचे 1दा-2दा, किंवा तुमच्याकडे जर मार्गदर्शक असेल, गाईड असेल तर त्यामध्ये सुद्धा दिलेले असतात वेगवेगळे शब्द. मी सांगतो त्याच्यापेक्षा जास्त दिलेले असतात. ते लिहून काढले तरी चालतील. प्रश्न लिहून काढायचे, अभ्यास करायचा. काही समजत नाही, जितकं समजणार नाही तितकं मग मला विचारायचं. अशा पद्धतीनं हा लेसन, गारे यांचा हा लेसन या ठिकाणी संपलेला आहे. जय हिंद.